बघा आज आपण बघतोय क्वेश्चन नंबर सेकंड एक्सरसाइज 2.2 फाइंड द मॅट्रिक्स ऑफ द कोफॅक्टर फॉर द फॉलोइंग मॅट्रायसेस। आपल्याला काही मॅट्रिक्स दिलेले आहे आणि त्या मॅट्रिक्सचे काय फाइंड करायचे, कोफॅक्टर मॅट्रिक्स। त्या मॅट्रिक्सचे काय फाइंड करायचे, कोफॅक्टर मॅट्रिक्स। बघा मग कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय माहिती पाहिजे, त्याचे कोफॅक्टर, बरोबर आहे। मग कोफॅक्टर माहिती पाहिजे म्हणजे अगोदर आपल्याला मायनर माहिती पाहिजे किंवा आपण डायरेक्ट कोफॅक्टर पण काढू शकतो। कसे, कोफॅक्टरचा फॉर्म्युला बघितला होता काल आपण AIJ इक्वल टू -1/i + j × MIJ, हा होता कोफॅक्टरचा फॉर्म्युला। ठीक आहे। मग आता बघा समजा आपल्याला पहिल्या एलिमेंटचा कोफॅक्टर काढायचा आहे, कोणाचा, A11चा। तर याची पोझिशन आहे 1 1 म्हणून -1 येईल 1 1 आणि M11, बरोबर आहे। M11 म्हणजे काय, तर पहिल्या पोझिशनचा जो काही एलिमेंट आहे त्याचा रो आणि कॉलम सोडून उरलेला डिटर्मिनंट, उरतं कोण, फक्त -1 म्हणजे इथं आला -1। इथे लक्षात, M11 म्हणजे काय, पहिला रो पहिला कॉलम सोडून उरलेला जो काही मॅट्रिक्स असेल किंवा डिटर्मिनंट असेल किंवा जो एलिमेंट असेल तो। इथे फक्त एलिमेंट उरला -1 म्हणून आपण इथे घेतला -1। मग -1/1 + 1 म्हणजे 2, -1/2 म्हणजे 1 आणि इंटू हा -1 म्हणजे आपला कोफॅक्टर आला -1, बरोबर आहे। आता A12 पहिला रो सेकंड कॉलम, A12 म्हणजे काय, फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे कोण, 3चा काय काढायचा आहे, कोफॅक्टर। मग 3चा कोफॅक्टर काढण्यासाठी सूत्र तर तेच आहे, -1/i + j म्हणजे 1 + 2 आणि M12, बरोबर ना। इथे इंटू काय येईल, M12। M12 म्हणजे कोण, पहिला रो आणि सेकंड कॉलमचा एलिमेंट्स, पहिला रो आणि सेकंड कॉलम सोडून उरलेला एलिमेंट म्हणजे कोण, 4 म्हणजे इथे इंटू येईल 4। ठीक आहे। आता -1/1 + 3 म्हणजे पॉवर किती झाली, 3 झाली, बरोबर, म्हणजे पॉवर झाली ऑड। मायनस पॉवर -1ची पॉवर जर ऑड असेल तर काय येईल, -1 × 4 इक्वल टू -1 × 4 -4। ठीक आहे। काल मी सांगितलं होतं लास्ट लेक्चरला, जर मायनसची पॉवर इवन असेल तर सम संख्या येते आणि मायनसची पॉवर ऑड असेल तर मायनस नंबर येतो। ठीक आहे। मग इथे मायनसची पॉवर ऑड आहे म्हणून मायनस आला 1 आणि हा 4 इंटू ॲज इट इज म्हणजे आपला आन्सर आला -4। नंतर पुढे आलं बघा, पुढचा एलिमेंट आहे हा, म्हणजे याचा पोझिशन आहे सेकंड रो फर्स्ट कॉलम, याची पोझिशन आहे सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे सेकंड फर्स्ट। ठीक आहे। आता बघा -1ची पॉवर काय येईल, 2 + 1 सेकंड रो फर्स्ट कॉलम आणि इंटू M21चा रो आणि कॉलम सोडून उरतं आहे कोण, 3 म्हणजे इथे इंटू आलं 3। ठीक आहे। आता -1ची पॉवर बघा, 2 + 1 म्हणजे 3 झाली, पॉवर ऑड आहे म्हणजे इथे येईल -1 इंटू 3 इक्वल टू -3 आणि लास्टला A22 काय येईल मग बघा बरं, -1/2 2 + 2 आणि A22चा रो कॉलम सोडून उरतं आहे कोण, 1 इंटू 1 किती झालं, -1ची पॉवर 4 झाली म्हणजे 1च येईल आणि इंटू 1 म्हणजे 1च येत आहे। ठीक आहे। हे झाले आपले कोफॅक्टर, हे काय झाले कोफॅक्टर। आता कोफॅक्टर मॅट्रिक्स काय येईल, आपल्याला फाइंड काय करायचं आहे, कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड करायचा आहे। देअरफॉर कोफॅक्टर मॅट्रिक्स इज A इक्वल टू, बघा 1 1 पोझिशन काय आहे, -1 1 2 म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम काय आहे, -4 नंतर 2 1 म्हणजे किती, -3 2 1 म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम आणि 2 2 सेकंड रो सेकंड कॉलम म्हणजे 1। हा आला तुमचा दिलेल्या मॅट्रिक्सचा कोफॅक्टर। इथे लक्षात, तुम्ही सेपरेटली MIJ म्हणजे मायनर काढून घेतली तरी चालेल आणि मग कोफॅक्टरच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकलं तरी चालेल किंवा डायरेक्टली सॉल्व केलं तरी चालतं आहे। बघा सेकंड एक्झाम्पल दिलं आहे, E = 1 2 0 -2 1 3 0 3 -5 या मॅट्रिक्सचं काढायचं आपल्याला कोफॅक्टर मॅट्रिक्स।
ठीक आहे. मग इथे पण आपण को फॅक्टरचा फॉर्म्युला लिहून घेणार. को फॅक्टर इक्वल टू ए आय जे इक्वल टू -1/i j इंटू -1/i + j इंटू mi j. ठीक आहे. मग आता पहिला को फॅक्टर A11 -1/1 + 1 mi j. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम गेला, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम गेला. उरला कोण? जो उरला त्याचा डिटर्मिनंट 1 3 3 - 5. ठीक आहे. इक्वल टू -1/1 + 1 म्हणजे 2 -1/2 आणि हा डिटर्मिनंट आला 1 × -5 हा फॉर्म्युल्याचा मायनस 3 × 3 9 इक्वल टू 9 इज इक्वल टू बघा -1चा स्क्वेअर काय येईल? -1चा स्क्वेअर +1 आणि -5 × -5 -9 -14 म्हणजे तुमचा A11 आला -14. नंतर A12 बघा A12 म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम -1/1 + 2. ठीक आहे. 1 2 पोझिशन आहे म्हणून 1 + 2. आता 1 + 2 म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे 2चा रो गेला कॉलम गेला, उरलेला डिटर्मिनंट. ठीक आहे. उरलेला डिटर्मिनंट -2 3 0 -5 बघा काय येत आहे. आता -1ची पॉवर आली 3 -1ची पॉवर 3 आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू बघा -2 × -5 + 10 हा फॉर्म्युल्याचा मायनस 3 × 0 0 म्हणजे किती आलं बघा -1चा क्यूब म्हणजे -1 आणि हा 10 म्हणजे -10 -1 × 10 म्हणजे -10. ठीक आहे. हा झाला 1 2. आता बघू 1 2 झाला तर 1 3 A13 इक्वल टू -1/1 + 3 आणि 1 + 3 गेल्यानंतर जो डिटर्मिनंट उरतो तो हा पहिला रो थर्ड कॉलम म्हणजे 0 0चा रो गेला कॉलम गेला, उरलेला डिटर्मिनंट येतो -2 1 0 3. ठीक आहे. बघा मग -1/2 किती येतो? 1 + 3 म्हणजे 4 -1/4 आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू बघा -2 × 3 म्हणजे -6 आणि -0. ठीक आहे. तर -1/4 म्हणजे किती येणार? +1. तो येतोय +1 आणि हा × -6 म्हणजे आपला आन्सर आलं -6. A13ची व्हॅल्यू आली -6. मग त्यानंतर येईल आपला A21 1 3 झाला म्हणजे ही पोझिशन झाली. आता ही पोझिशन 2 1 -2साठी 2 1साठी फॉर्म्युला काय येईल? -1/2 + 1 इंटू 2 1चा मॅट्रिक्स डिटर्मिनंट 2 सेकंड रो फर्स्ट कॉलम गेला, उरलं कोण? 0 2 3 -5 0 2 3 -5 बघा काय येतं -1/2 + 1 म्हणजे 3 3 ऑड आहे म्हणून याची व्हॅल्यू येईल -1 आणि 0 × -5 0च येईल 0 -3 × 2 6 म्हणजे आपला आला +6. ठीक आहे. A21ची व्हॅल्यू आली +6. त्यानंतर पुढचा बघा A22 काय येईल? -1/2 2 + 2. ठीक आहे. आणि सेकंड रो सेकंड कॉलम गेला 2 2 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम गेला, उरलो कोण? 1 2 0 -5 1 2 0 -5 बघा काय येतं ते -1/4 4 हा इवन आहे म्हणजे व्हॅल्यू येईल 1 1 × -5 -5 फॉर्म्युल्याचा मायनस 0 × 2 0 बघा हा आला -5 × 1 म्हणजे किती आलं? -5. ठीक आहे. A22ची व्हॅल्यू आली -5. त्यानंतर पुढे बघू त्यानंतर पुढे A22 झाला A23
म्हणजे -1/2 + 3 2 + 3 आणि 2 + 3 म्हणजे सेकंड रो थर्ड कॉलम म्हणजे 3. या 3चा रो गेला 3चा रो गेला कॉलम गेला उरतंय काय 1 0 0 3 1 0 0 3 बघा. -1/2 + 3 म्हणजे 5. पॉवर ही ऑड आहे म्हणजे इथे येईल -1 आणि 1 × 3 3 0 × 0 0च म्हणजे ॲन्सर आलं -3. A23ची व्हॅल्यू आली -3. आता बघू A31 2 3 म्हणजे हा झाला सेकंड रो थर्ड कॉलम. आता याची पोझिशन म्हणजे 3 1. मग 3 1चा काय बघा रो गेला कॉलम गेला उरलं काय 0 2 1 3 बरोबर. -1/3 + 1 आणि डिटर्मिनंट उरला 0 2 1 3. ठीक आहे. आता पॉवर ही इवन आहे 3 + 1 म्हणजे 4 इवन आहे म्हणून इथे येणार +1 आणि हे बघा 0 × 3 0 -1 × 2 2 किती आलं 1 × -2 -2. A31ची व्हॅल्यू आली -2. आता पुढचा बघू A32 -1/32 म्हणजे 3 + 2 आणि याचा डिटर्मिनंट काय येईल बघा थर्ड रो सेकंड कॉलम 3 2 म्हणजे काय थर्ड रो सेकंड कॉलम. हा थर्ड रो गेला सेकंड कॉलम गेला उरतंय 1 2 -2 3 1 2 -2 3. ठीक आहे. बघा काय येतं आहे मग 3 + 2 म्हणजे 5 5 हा ऑड नंबर आहे -1 ऑड म्हणजे -1 आणि 1 × 3 3 हा फॉर्म्युल्याचा -2 × 2 म्हणजे -4 हा मायनस प्लस किती झाले 7 × -1 -7. त्यानंतर लास्ट 3 3 A32ची व्हॅल्यू आली -7. बघा A33 म्हणजे काय -1/3 + 3 बरोबर. -1/3 + 3 3 + 3 म्हणजे बघा थर्ड रो गेला थर्ड कॉलम गेला उरतंय कोण 1 0 -2 1 उरतंय कोण 1 0 -2 1. ठीक आहे. 3 3चा म्हणजे थर्ड रो गेला थर्ड कॉलम गेला उरतंय 1 0 -2 1. बघा आता 3 + 3 काय आहे इवन आहे म्हणजे इवन -1ची पॉवर जर इवन असेल तर +1 येणार. त्यानंतर 1 × 1 1 -2 × 0 0 म्हणजे आपला आन्सर आलं 1 × 1. A33ची व्हॅल्यू आली 1. ठीक आहे. हे सर्व झाले आपले कोफॅक्टर्स. आता आपण बघणार आहोत काय कोफॅक्टर फॉर द फॉलोइंग मॅट्रिसेस फाइंड द मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. ठीक आहे. आता आपण कोफॅक्टर फाइंड केले. आता फक्त फाइंड काय करायचं आहे मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. तर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर म्हणजे AIJ आणि AIJ म्हणजे काय जो आपण आता फाइंड केला तो बरोबर ना. A11 A12 A13 A आता इथं पोझिशन आहे 2 1 नंतर इथं पोझिशन 2 2 ही पोझिशन 2 3 पुढची पोझिशन थर्ड रो फर्स्ट कॉलम थर्ड रो सेकंड कॉलम आणि थर्ड रो थर्ड कॉलम या झाल्या पोझिशन बरोबर आहे. मग आता ह्या पोझिशन ज्या झाल्या यांची फक्त व्हॅल्यू टाकायची AIJ याला आपण म्हणतो किंवा फक्त A म्हटलं तरी चालतं. बघा मग आता A11ची व्हॅल्यू काय आहे बघा A11ची व्हॅल्यू आली -40 नंतर A12ची व्हॅल्यू आली किती -10 इथं आला -10. नंतर A13ची व्हॅल्यू आली -6. पुढे A21 बघा A21 किती आला +6. नंतर A22ची व्हॅल्यू आली -5. नंतर A31 बघा A23 बाकी राहिला A23ची व्हॅल्यू -3. नंतर A31 -2 -7 आणि 1 हा आला तुमचा कोफॅक्टर मॅट्रिक्स. एक्झाम्पल जरा लेंदी आहे एक्झाम्पल दिसायला लेंदी आहे पण अवघड नाही आहे. ठीक आहे.
बारीक बारीक कॅल्क्युलेशन आहे, सोपं आहे. आता हा झाला आपला कोफॅक्टर. आपल्याला जेव्हा इन्व्हर्स विचारतील, फाइंड द इन्व्हर्स बाय ॲडजॉईंट मेथड. कोणती मेथड? ॲडजॉईंट. मग बघा आपल्याला हे सर्व फाइंड करायचंच आहे. सगळ्यांचे कोफॅक्टर काढायचेच आहे. नंतर ॲडजॉईंट हा झाला आपला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. ठीक आहे. आता याच्या पुढे जाऊन काय फाइंड करणार? ॲडजॉईंट मॅट्रिक्स. ॲडजॉईंट म्हणजे काय? कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. बरोबर. म्हणजे याचे रोचे कॉलम, कॉलमचे रो, आणि मग आपला इन्व्हर्सचा फॉर्म्युला. काय फॉर्म्युला तो? ए इन्व्हर्स इक्वल टू 1/mod ऑफ ए. म्हणजे सुरुवातीला आपल्याला याचा डिटर्मिनंट काढावं लागेल. ठीक आहे. 1/mod ऑफ ए आणि मग इंटू ॲडजॉईंट ए म्हणजे कोफॅक्टरचा ट्रान्सपोज. अशा पद्धतीने आपल्याला फाइंड करायचा आहे इन्व्हर्स. आत्ता आपल्याला फक्त विचारलेलं होतं मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. तर हा आला आपला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. बघा नेक्स्ट एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला. क्वेश्चन नंबर 3. फाइंड द ॲडजॉईंट ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस. खाली दिलेल्या मॅट्रायसेसचा काय काढायचा? ॲडजॉईंट. जे आत्ताच तुम्हाला मी एक्सप्लेन केलं की ॲडजॉईंट काढायचा कसा. समजा हा मॅट्रिक्स असेल आपला ए. ठीक आहे. तर याची पहिल्यांदा आपण काढणार काय? कोफॅक्टर. याचे काढणार काय? कोफॅक्टर. ठीक आहे. मग कोफॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे? AIJ. AIJ इक्वल टू -1/i + j इंटू MIJ. ठीक आहे. बघा मग आता सुरुवातीला काढणार A11. सुरुवातीला आपण काढणार A11. ठीक आहे. बघा मग A11ची व्हॅल्यू काय येणार? -1/1 + 1. बरोबर. आय आणि जेची व्हॅल्यू काय आहे? 1 1. म्हणून -1/1 + 1. MIJ म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून उरलेला डिटर्मिनंट. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून उरलं कोण? 5 इंटू 5. म्हणजे A11ची व्हॅल्यू काय येते बघा? -1/2. 2 हा इवन नंबर आहे. बरोबर ना. -1/2. 2 हा इवन नंबर आहे म्हणून याची व्हॅल्यू काय येईल? +1. +1 इंटू 5 इक्वल टू 5. A11ची व्हॅल्यू आली मग 5. ठीक आहे. दुसरा बघा आता A12. सेकंड पोझिशन. 1 2. फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे -3 साठी. फॉर्म्युला आहे आपला -1/1 + 2 आणि त्याचा 1 + 2चा म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलमचा सोडून उरलेला डिटर्मिनंट. फक्त उरतोय कोण? 3 उरतोय. म्हणून आपण इथे घेणार 3 इंटू 3. आता -1 किती आहे? 1 + 2 म्हणजे 3. 3 हा ऑड नंबर आहे. ऑड असेल तर -1ची पॉवर ही मायनसच येते. ठीक आहे. आणि इंटू हा 3 म्हणजे -1 इंटू 3 किती झाली? -3. हा आला तुमचा 1 2. हा आला 1 2. ठीक आहे. आता बघू A13 बघू. ठीक आहे. A13 -1/1 + 3 आणि 1 + 3 म्हणजे 1 3 नाही, आता 2 1. आपल्याकडे थर्ड रो नाही आहे, थर्ड कॉलम नाही आहे. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम. हा म्हणजे कोण? सेकंड रो फर्स्ट कॉलम. मग इथे येईल -1/2 2 + 1. 2 + 1 इंटू आता 2चा रो गेला आणि हा पहिला कॉलम गेला. सेकंड रो फर्स्ट कॉलम गेला. उरतंय कोण? -3 म्हणजे इथे येणार इंटू -3. -1ची पॉवर 3 झाली. -1ची पॉवर 3 म्हणजे ऑड पॉवर आहे आणि इंटू हा -3. ऑड पॉवर असेल तर -1 येतं आणि इंटू -3 -3 इंटू 1 3. ठीक आहे. हा झाला 2 1 आणि पुढचा घेऊ 2 2. हा झाला 2 1. पुढचा बघू 2 2. A22. A22 म्हणजे काय? सेकंड रो सेकंड कॉलम गेला. उरतंय कोण? सेकंड रो गेला, सेकंड कॉलम गेला. फक्त उरलं कोण? 2. ठीक आहे. आता -1ची पॉवर काय येईल? 2 + 2 आणि उरला 2 म्हणून 2. ठीक आहे. -1/2 + 2 म्हणजे 4 झाले. 4 हा इवन नंबर आहे आणि -1ची पॉवर इवन असेल तर येतो +1 आणि इंटू हा 2 म्हणजे आपला आन्सर आला 2. A22ची व्हॅल्यू आली 2. ठीक आहे. आता विचारलेलं काय आहे? ॲडजॉईंट. फाइंड द ॲडजॉईंट. ॲडजॉईंट फाइंड करायचं आहे म्हणजे अगोदर आपल्याला कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड करावं लागतील. ठीक आहे. आपण कोफॅक्टर फाइंड केले. A11 फाइंड केला, A12 फाइंड केला, A21 फाइंड केला, A22 सुद्धा
फाइंड केला. ठीक आहे, आता फाइंड काय करायचं, कोफॅक्टर मॅट्रिक्स. कोफॅक्टर मॅट्रिक्स. मग कोफॅक्टर मॅट्रिक्स काय येईल, ए इक्वल टू पहिल्या पोझिशनच्या 1 1 पोझिशनची व्हॅल्यू आली 5, 1 2 पोझिशनची व्हॅल्यू आली -3, त्यानंतर 2 1 3 आला आणि 2 2 पोझिशनची व्हॅल्यू आली 2. आला आपला कोफॅक्टर मॅट्रिक्स. आता याचा ॲडजॉईंट फाइंड करायचा आहे. ॲडजॉईंट ए इक्वल टू जो काही आपला ए आला त्याचा ट्रान्सपोज. त्याचा काय, ट्रान्सपोज. ट्रान्सपोज म्हणजे काय, रोचे कॉलम करायचे, कॉलमचे रो करायचे. बघा मग हा रो जो आहे 3 - 5 याचा काय होईल, कॉलम 5 - 3. ठीक आहे, आणि दुसरा रो 3 2 आहे त्याचा होईल कॉलम 3 2. ठीक आहे, हा झाला आपला ॲडजॉईंट ऑफ ए. या पद्धतीने आला आपला ॲन्सर. ठीक आहे, फाइंड द ॲडजॉईंट ऑफ द गिवन मॅट्रिक्स. ठीक आहे, सेम आहे, आपण जसे कोफॅक्टर काढले सेम कोफॅक्टर काढायचे. ठीक आहे, त्यानंतर दिलेल्या कोफॅक्टरचा मॅट्रिक्स आणि मग मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. बरोबर, म्हणजे आपण त्याला म्हणतो ॲडजॉईंट ए. हा झाला 2/2चा. याच पद्धतीने आपण फाइंड करणार आता 3/3चा. बघा आपल्याला पुढचा मॅट्रिक्स दिला आहे 1 -1 2 -2 3 5 -2 0 -1. आता आपल्याला कोफॅक्टर कसे फाइंड करायचे हे समजलं आहे. बरोबर आहे. आता मी थोडंसं फास्टली घेतो म्हणजे लेक्चर थोडं मोठं होणार नाही, थोडं फास्ट जातो. कोफॅक्टरचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. कोफॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे, AIJ इक्वल टू -1/i+j इंटू MIJ. MIJ म्हणजे काय, मायनर. आपण मायनर डायरेक्ट एक्झाम्पलमध्येच काढणार आहोत. ठीक आहे, मग आता पहिला पोझिशन आहे A11. A11 म्हणजे -1/1+1 आणि इंटू डिटर्मिनंट 1 1 म्हणजे पहिला रो पहिला कॉलम गेला, उरलं कोण 3 5 0 -1. 3 5 0 -1. आता व्हॅल्यू किती येते बघा, -1 किती आला 2, -1 आला 2 आणि या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 3 × -1 -3 -0 × 5 0 किती आलं बघा, -1ची पॉवर इवन आहे म्हणून इथे 1 येणार आणि हा -3 -3 × 1 म्हणजे -3. A1ची व्हॅल्यू आली -3. ठीक आहे, आता पुढचा घेऊ A12 सेकंड पोझिशन. फर्स्ट रो सेकंड कॉलम. बघा आता याची -1 किती येईल 1+2 आणि मॅट्रिक्स पहिला रो गेला सेकंड कॉलम गेला, उरलं कोण -2 5 -2 -1. उरलं कोण -2 5 -2 -1. ठीक आहे, बघा -1ची पॉवर किती आली मग 1+2 म्हणजे 3 आली. येथे बघा -2 × -1 मायनस मायनस प्लस झाला, हा फॉर्म्युल्याचा मायनस -2 × 5 -10 आणि हा मायनस म्हणजे +10. -1ची पॉवर ही ऑड आहे, ऑड पॉवर असेल तर -1 येणार. -1 × 2 + 10 म्हणजे 12. 12 × -1 हे झाली -12. ही व्हॅल्यू आली कोणाची, A12ची. आता बघू A13. ठीक आहे, A13 म्हणजे काय, -1/1+3. बरोबर आहे. आता याचा डिटर्मिनंट काय येईल, फर्स्ट रो थर्ड कॉलम. फर्स्ट रो थर्ड कॉलम गेला, -2 3 -2 0 राहिला. -2 3 -2 0 राहिला. बघा मग -1ची पॉवर 1 + 4, पॉवर ही इवन येते. बरोबर आहे. 1 + 3 म्हणजे 4 आली. डिटर्मिनंट बघा -2 × 0 0, फॉर्म्युल्याचा मायनस, -2 × 3 -6, मायनस मायनस प्लस. ठीक आहे, -1ची पॉवर 4 असल्यामुळं इवन पॉवर असल्यामुळं आलं 1. 1 × 6 आपला आन्सर आला 6. म्हणजे A13ची व्हॅल्यू आली 6. A13ची व्हॅल्यू काय आली 6. आता बघू A21. काय बघू A21. A21साठी कसा येईल फॉर्म्युला, -1/2 + 1. 13 झाला. 13 म्हणजे फर्स्ट रो थर्ड कॉलम. आता ही पोझिशन म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम. मग सेकंड रो फर्स्ट कॉलमसाठी डिटर्मिनंट बघा काय येतोय, डिटर्मिनंट सेकंड रो गेला फर्स्ट कॉलम गेला, -1 2
0 -1 -1 2 0 -1 बघा काय येतं हे -1 + 1 म्हणजे 3 झाला आणि -1 -1 +1 हा फॉर्म्युल्याचा मायनस 0 × 2 0. आता -1 ची पॉवर 3 आहे, -1 ची पॉवर 3 आहे म्हणजे आन्सर काय येईल -1 आणि हा इंटू इथे 1 म्हणजे आन्सर आला आपलं -1. A21 ची व्हॅल्यू आली -1. ठीक आहे. आता पुढे जाऊ. A21 मायनस आला. आता A21 झाला म्हणजे कोण A22 बघा A22 काय येतोय A22 -1 2 + 2 सेकंड रो सेकंड कॉलम गेला, सेकंड रो सेकंड कॉलम गेला, उरलं कोण 1 2 -2 -1 1 2 -2 -1 या पद्धतीने इज इक्वल टू. तर -1 ची पॉवर किती झाली 4, -1 ची पॉवर 4 आणि डिटर्मिनंट बघा 1 × -1 -1 हा फॉर्म्युल्याचा मायनस -2 × 2 -2 × 2 -4 आणि हा मायनस म्हणजे +4. आता -1 ची पॉवर 4 आहे, इवन पॉवर आहे म्हणजे इथे येईल 1 इंटू -1 + 4 म्हणजे आला 3 1 × 3 3 म्हणजे आपला A22 आला 3. नेक्स्ट बघा A22 झाला. आता A23 -1 2 + 3 आणि डिटर्मिनंट बघा काय येतोय सेकंड रो थर्ड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम गेला 1 -1 -2 0 1 -1 -2 0 बघा काय येतं आहे -1 ची पॉवर आली 5 बरोबर आहे. -1 ची पॉवर आली 5 1 × 0 0 फॉर्म्युल्याचा मायनस -2 × -1 +2. आता मायनस असल्यामुळं आणि पॉवर ऑड असल्यामुळं आला -2 -1 आणि हा इंटू -2 किती झाले +2. A23 आला +2. आता शेवटचा पुढचा बघू A31 ठीक आहे. A31 काय येतोय बघा थर्ड रो फर्स्ट कॉलम थर्ड रो फर्स्ट कॉलम कोण उरतंय -1 2 3 5 इथे -1 ची पॉवर येईल 3 + 1 आणि डिटर्मिनंट उरला -1 2 3 5 थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम केल्यानंतर उरलेला डिटर्मिनंट. ठीक आहे. आता बघा याची व्हॅल्यू किती येते -1 3 + 1 म्हणजे किती 4 आणि ही आली -3 × 5 म्हणजे -5 फॉर्म्युल्याचा -3 × 2 6 बघा -1 ची पॉवर 4 आहे म्हणजे +1 येईल आणि हे किती -11 म्हणजे आपला आन्सर आला -11. A31 ची व्हॅल्यू आली -11. ठीक आहे. आता पुढचा बघू. पुढचा आहे कोण A31 झाला. आता A32 म्हणजे काय थर्ड रो सेकंड कॉलम. ठीक आहे. थर्ड रो सेकंड कॉलम. आता -1 ची पॉवर आली 3 + 2 3 + 2 थर्ड रो गेला सेकंड कॉलम गेला, थर्ड रो गेला सेकंड कॉलम गेला 1 2 -2 5 डिटर्मिनंट उरला 1 2 -2 5 बघा काय येतं आहे -1 ची पॉवर आली 5 आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू 1 × 5 5 मायनस -2 × +2 -4 आणि हा +4 ओके. ठीक आहे. आता बघा -1 ची पॉवर 5 आहे म्हणजे इथे येणार -1 5 + 4 9 झाले बरोबर 5 + 4 9 -1 × 9 -9 ही आली A32 ची व्हॅल्यू. आता लास्टला A33 बघा -1 3 + 3 आणि उरलेला डिटर्मिनंट कोणाचा 3 3 रो गेला कॉलम गेला, थर्ड रो गेला थर्ड कॉलम गेला, उरला कोण 1 -1 -2 3 उरलं कोण 1 -1 -2 3 ओके.
आता -1ची पॉवर बघा 3 + 3 म्हणजे 6 झाले. -1ची पॉवर झाली 6 आणि डिटर्मिनंट बघा काय येतो 1 × 3 3 येतो आहे. हा फॉर्म्युल्याचा मायनस आणि -2 -1 +2 झाले. ठीक आहे, हा 2. तर -1ची पॉवर 6 असल्यामुळे इथं आला 1 आणि 3 - 2 आला 1. 1 × 1 1 म्हणजे आपला A33 आला 1. ठीक आहे, हे झाले आपले कोफॅक्टर. आता आपल्याला बघायचं आहे कोफॅक्टर. बघा मग कोफॅक्टर मॅट्रिक्स काय येईल. कोफॅक्टर मॅट्रिक्स इज A इक्वल टू बघा 1 1 पोझिशनला कोण आहे -3, 1 2 पोझिशनला -12 आणि 1 3 पोझिशनला 6 म्हणजे पहिला रो आला -3 -12 आणि 6. ओके, पुढचा रो बघा 2 1 हां सेकंड रो फर्स्ट कॉलम -1 2 2 ला 3 आणि 2 3 ला 2 म्हणजे आपला सेकंड रो आला -1 3 आणि 2. त्यानंतर थर्ड रो बघा. थर्ड रो -11 9 -9 आणि +1 -11 -9 आणि +1. हा झाला आपला कोफॅक्टर मॅट्रिक्स. ठीक आहे, आता ॲडजॉईंट कसा येईल मग दिलेल्या मॅट्रिक्सचा ॲडजॉईंट मॅट्रिक्स. बघा ॲडजॉईंट म्हणजे काय, इथे लिहितो मी ॲडजॉईंट ए. ॲडजॉईंट ऑफ ए म्हणजे काय, एचा ट्रान्सपोज. ठीक आहे, मग आपला जो काही मॅट्रिक्स ए आला आहे याचा ट्रान्सपोज म्हणजे काय करायचं, रोचे कॉलम कॉलम्सचे रो करायचे. मग पहिला रो दिला आहे -3 -12 6 म्हणजे आपला त्याचा कॉलम होईल -3 -12 आणि 6. हा झाला पहिला कॉलम. आता दुसरा रो -1 3 2 याचा करायचा कॉलम -1 3 2 हा झाला सेकंड कॉलम. आणि थर्ड -11 -9 आणि 1 -11 -9 आणि 1 हा झाला थर्ड कॉलम. या पद्धतीने आला आपला कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ द गिवन मॅट्रिक्स. ठीक आहे, ॲडजॉईंट मॅट्रिक्स झाला. थोडं लेंदी आहे एक्झाम्पल पण इझी आहेत. बघा बघा आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे A = 1 -1 2 3 0 -2 1 0 3 आणि म्हटलं आहे व्हेरीफाय दॅट. काय व्हेरीफाय करायचं आहे, A × ॲडजॉईंट A = ॲडजॉईंट A × A = mod ऑफ I. हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. ठीक आहे, एक्झाम्पल जरा लेंदी आहे बरोबर ना. A × ॲडजॉईंट A हा एक प्रॉडक्ट करायचा आहे, ॲडजॉईंट × A हा एक प्रॉडक्ट आणि A mod ऑफ A × I हा एक प्रॉडक्ट म्हणजे 3 प्रॉडक्ट फाइंड करायचे आणि ॲडजॉईंटसुद्धा फाइंड करायचं आहे. ठीक आहे, बघा मी थोडंसं सॉल्व करून घेतलेलं आहे, मी एक्सप्लेन करून देतो. थोडं शॉर्टकट जाण्याचा प्रयत्न करू आपण, जागा पुरली पाहिजे या हिशोबाने. बघा आता पहिलं आहे A11 आपण फाइंड करणार आहोत कोफॅक्टर. ठीक आहे, मग A11 काय येईल बघा -1 1 + 1 बरोबर आहे कोफॅक्टरच्या फॉर्म्युल्यानुसार. आता 1 1 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम केल्यानंतर उरलं कोण 0 -2 0 3 बरोबर, त्याचा डिटर्मिनंट 0 -2 0 3. आता याची व्हॅल्यू काय येते, -1ची पॉवर जर इवन असेल तर 1 येतं माहिती आहे आणि -1ची पॉवर जर ऑड असेल तर येतं -1. ठीक आहे, मग बघा आता इथं 1 + 1 म्हणजे 2 आला म्हणजे पॉवर आली इवन म्हणजे इथे येणार 1 × 0 × 3 काय आला 0 -0 × -2 हा पण 0 बरोबर आहे. म्हणजे 1 × 0 - 0 म्हणजे 0च = 0. पुढे बघा आता 1 2 पुढे काय दिलं आहे 1 2 1 2 साठी फॉर्म्युला ॲडजॉईंटचा -1 + 1 + 2 आणि फर्स्ट रो सेकंड कॉलम गेला, फर्स्ट रो सेकंड कॉलम गेला, उरतंय कोण 1 2 आणि सॉरी फर्स्ट रो सेकंड कॉलम गेला, उरलं 2 3 -2 1 3 बघा 3 -2 1 3. आता -1ची पॉवर किती आहे 1 + 2 म्हणजे पॉवर झाली 3. 3 हा ऑड नंबर आहे म्हणजे इथे येणार -1, इथे येणार -1 आणि हा डिटर्मिनंट बघा इंटू डिटर्मिनंटची व्हॅल्यू 3 × 3 9 आणि फॉर्म्युल्याचा -1 × -2 -2 मायनस मायनस झाला प्लस म्हणजे +2
ठीक आहे. आता बघा 9 + 2 किती झाले 11. 11 × -1 म्हणजे -11. ठीक आहे. त्यानंतर पुढचं बघा A13. A13चा फॉर्म्युला -1 + 3 आणि 1 3 म्हणजे फर्स्ट रो थर्ड कॉलम गेला, उरलेला डिटर्मिनंट 3 0 1 0 बघा 3 0 1 0. आता ही पॉवर 1 + 3 म्हणजे पॉवर झाली इवन, 4 पॉवर येते म्हणजे ही झाली इवन आणि इवन पॉवर असेल तर व्हॅल्यू येते 1. ठीक आहे. आता डिटर्मिनंट बघा 3 × 0 येणार 0, 1 × 0 पण येणार 0 म्हणजे 0 × 1 काय येईल 0. ठीक आहे. पुढे 21 बघा A21. 21च्या पोझिशनसाठी -1/2 + 1 येईल. ठीक आहे. त्यानंतर सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम गेला, उरलं कोण -1 2 0 3 बघा -1 2 0 3. आता -1/2 + आहे म्हणजे पॉवर ही ऑड आहे म्हणजे इथे येणार -1 इंटू -1 × 3 -3 हा फॉर्म्युल्याचा मायनस 0 × 2 0 -3 -3 -0 म्हणजे -3 -3 × -1 म्हणजे +4. ओके. पुढे बघा A22चे काय येईल -1/2 + 2 आणि सेकंड रो गेला, सेकंड कॉलम गेला, उरतंय कोण 1 2 1 3 बघा 1 2 1 3. तर -1ची पॉवर 2 + 2 म्हणजे 4 पॉवर आली. 4 हा इवन नंबर आहे म्हणजे इथे काय येणार +1. व्हॅल्यू बघा आता 1 × 3 3 -1 × 2 2 3 - 2 किती उरला 1 आणि 1 × 1 म्हणजे इथं आला 1. पुढे बघा A23 म्हणजे सेकंड रो थर्ड कॉलम, सेकंड रो गेला, थर्ड कॉलम गेला, उरलं 1 -1 1 0 1 -1 1 0. -1ची पॉवर बघा 2 + 3 पॉवर आली ऑड. पॉवर जर ऑड असेल तर येणार -1 म्हणजे इथे आला -1. तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू बघा 1 × 0 0 1 × -1 इथे फॉर्म्युल्याचा मायनस आणि हा प्रॉडक्ट आला मायनस म्हणजे मायनस प्लस. तर 0 + 1 झाला 1 आणि इंटू -1 म्हणजे -1 1 × -1 -1. पुढे A31 थर्ड रो सेकंड कॉलमसाठी डिटर्मिनंट उरला -1 2 0 -2 बघा -1 2 0 -2. -1ची पॉवर येईल 3 + 1 3 + 1 बघा 3 + 1 पॉवर जर इवन येते 3 + 1 काय होतं इवन म्हणजे -1ची पॉवर जर इवन असेल तर येणार +1. ठीक आहे येणार +1. पुढे डिटर्मिनंटची व्हॅल्यू -1 -2 + 2 आणि -0 × 2 0 बघा 2 - 0 म्हणजे 2 2 × 1 2च. पुढे बघा 3 साठी काय येईल -1/3 + 2 आणि थर्ड रो सेकंड कॉलम गेला, उरलं कोण 1 2 3 -2 उरलं कोण 1 2 3 -2. आता -1ची पॉवर काय आहे 3 + 2 म्हणजे ऑड पॉवर, ऑड असेल तर इथे येणार -1. ठीक आहे. 1 × -2 काय येईल -2 हा फॉर्म्युल्याचा मायनस 3 × 2 6. ठीक आहे. मग -2 -6 -8 -8 आणि हा -1 इंटू त्याला म्हणजे +8. ठीक आहे. पुढे बघा A33 काय येईल मग -1/3 + 3 म्हणजे ही झाली प्लस बरोबर. पॉवर ही इवन येते म्हणजे इथे झाला 1 प्लस. त्यानंतर थर्ड कॉलम गेला, थर्ड कॉलम गेला, उरलं कोण 1 -1 3 0 बघा 1 -1 3 0. याचा डिटर्मिनंट काय येईल 1 × 0 0 हा मायनस 3 × -1 -3 प्लस बघा ही व्हॅल्यू आली 3 + 1 म्हणजे 3. ठीक आहे. आता कोफॅक्टर मॅट्रिक्स बघा. कोफॅक्टर मॅट्रिक्स इज म्हणजेच A इक्वल टू आता पहिला रो म्हणजे A11 A12 A13 काय येतं आहे बघा 0 -11 0
0 -11 0. त्यानंतर सेकंड रो बघा 4 1 -1. सेकंड रो येईल 4 1 -1 आणि थर्ड रो काय येईल बघा 2 8 3 2 8 3. याप्रमाणे आपला दिलेल्या मॅट्रिक्सचा कोफॅक्टर मॅट्रिक्स येतोय. दिलेल्या मॅट्रिक्सचा कोफॅक्टर मॅट्रिक्स. ओके, त्या पद्धतीने आपला दिलेल्या मॅट्रिक्सचा कोफॅक्टर मॅट्रिक्स. एक मिनटं, इथे बघा -1 × -3 +3 येईल. ठीक आहे, बरं झालं लक्ष गेलं. इथे येईल +3. 2 1 पोझिशन इथे येईल +3. ओके, आता या कोफॅक्टर मॅट्रिक्सचा काय फाइंड करायचं बघा. आपल्याला ॲडजॉईंट पाहिजे. काय पाहिजे? ॲडजॉईंट. मग अगोदर आपण ॲडजॉईंट फाइंड करू. ॲडजॉईंट A इक्वल टू काय असतो? A ट्रान्सपोज. दिलेल्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. देअरफॉर ॲडजॉईंट A इक्वल टू दिलेल्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज म्हणजे पहिल्या रोचा काय होईल? कॉलम 0 -11 0 3 1 -1. सेकंड रोचा सेकंड कॉलम. थर्ड रो बघा 2 8 3. थर्ड रो होता 2 8 3, त्याचा झाला कॉलम 2 8 3. हा आला आपला ॲडजॉईंट A. आता आपण पहिलं प्रूव्ह करू. काय? पहिलं फाइंड करू A × ॲडजॉईंट A. देअरफॉर A × ॲडजॉईंट A इक्वल टू, आता A मॅट्रिक्स काय बघा आपल्याला 1 -1 2 1 -1 2. त्याच्यानंतर 3 0 2. सेकंड रो बघा 3 0 -2 आणि थर्ड रो आहे 1 0 3. ठीक आहे, हा आला थर्ड रो. याला इंटू कोण आहे? ॲडजॉईंट A. ॲडजॉईंट A बघा काय 0 3 2 0 3 2. नंतर -11 1 8 आणि 0 -1 3 0 -1 3. या पद्धतीने आले. ठीक आहे, आता यांचे काय करायचे आपल्याला? गुणाकार. तर गुणाकार कसा करायचा तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, गुणाकार कसा करायचा? पहिला रो पहिला कॉलम, पहिला रो दुसरा कॉलम, पहिला रो आणि तिसरा कॉलम यांचा काय करायचा? गुणाकार. ठीक आहे, बघूया आपण. ठीक आहे, काय येतं बघा. मग 1 × 0 म्हणजे काय येईल? पहिल्या रोमध्ये 1 × 0 म्हणजे 0. त्यानंतर -1 × -11 -1 × -11 म्हणजे +11. नंतर 2 × 0 म्हणजे काय येईल? 0. ठीक आहे, पहिला रो संपला, पहिला कॉलम संपला. पहिला कॉलम संपला की सेकंड कॉलम चालू करायचा. ठीक आहे, मग सेकंड कॉलम गुणिले पहिला रो बघा 1 × 3 3 -1 × 1 -1 2 × -1 -2. ठीक आहे, सेकंड कॉलम पण संपला. आता थर्ड कॉलम घेणार. थर्ड कॉलम इंटू फर्स्ट रोज. जोपर्यंत सर्व कॉलम संपत नाही तोपर्यंत रो चेंज करायचा नाही. ठीक आहे, मग आता पहिला रो बघा 1 × 2 2 -1 × 8 -8 2 × 3 6. ठीक आहे, बघा सगळे आपले सगळे कॉलम संपले. आता आपण येऊ रोकडे. ठीक आहे, मग आता रो चेंज करा. सेकंड रो घ्या आणि कॉलम परत तसेच. पहिला कॉलम सेकंड रो पहिला कॉलम 3 × 0 0 0 × -11 0 आणि -2 × 0 0. ठीक आहे, पुढे सेकंड कॉलम घेऊ. आता सेकंड रो सेकंड कॉलम 3 × 3 9 0 × 1 0 -2 × -1 +2. ठीक आहे, सेकंड रो सेकंड कॉलम संपला. थर्ड कॉलम 3 × 2 +6 0 × 8 0 आणि -2 × 3 म्हणजे -6. या पद्धतीने आपला सेकंड कॉलमसुद्धा संपला. सेकंड रोसुद्धा संपला. आता थर्ड रोकडे या. थर्ड रो कसा येईल? 1 × 0. बरं, थर्ड रो फर्स्ट कॉलम 1 × 0 0 0 × -11 0 नंतर 3 × 0 0. पुढे थर्ड रो सेकंड कॉलम 1 × 3
3, 0 इंटू 1 0, 3 इंटू -1 -3. ठीक आहे. पुढे थर्ड रो फर्स्ट कॉलम 1 इंटू 2 2, 0 इंटू 8 0 आणि 3 इंटू 3 9. ठीक आहे. हा आला आपला प्रॉडक्ट. ठीक आहे. आता फक्त काय करायची आहे, यांची बेरीज करायची. ठीक आहे. मग बघा 0 + 11 + 0 बेरीज काय येते बघा, बेरीज येते 11. बेरीज काय येते 11. A इंटू ॲडजॉइंट A इक्वल टू बेरीज आली 11. बेरीज येते 11. बघा पुढची बेरीज काय येते 3 -1 -2 म्हणजे ही झाली -3 आणि हे 3 म्हणजे इथे आला 0. त्याच्यानंतर 2 - 8 म्हणजे उरले -6, -6 + 6 म्हणजे इथे पण आला 0. ठीक आहे. पुढे बघा हे तिघही 0च आहे म्हणजे इथे आला 0. पुढे 9 + 0 9 + 2 11 इथे आला 11. पुढे बघा 6 - 6 मध्ये 0च आहे म्हणजे फरक पडत नाही, 6 - 6 झाला 0. नेक्स्ट बघा तिघही 0च आहे. नेक्स्ट 3 + 0 -3 3 - 3 काय आला 0. नेक्स्ट 2 + 0 + 9 हे टोटल झाली 11. या पद्धतीने म्हणजे आपला A इंटू ॲडजॉइंट A हा मॅट्रिक्स आला. कोणता मॅट्रिक्स? डायगोनल. कसा आला? डायगोनल. डायगोनल म्हणजे काय? इट इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स अँड ऑल डायगोनल एंट्रीज आर सेम. हा काय असतो? स्क्वेअर मॅट्रिक्स असतो. ठीक आहे. आणि याच्यात डायगोनल एंट्रीज कशा असतात? 0 आणि अदर एंट्रीज ह्या डायगोनल एंट्रीज ह्या सेम असतात आणि अदर एंट्रीज काय असतात? 0. ठीक आहे. अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो? डायगोनल मॅट्रिक्स. ठीक आहे. मग आपण बघा फाइंड केलं A इंटू ॲडजॉइंट A फाइंड केलं. आता आपल्याला फाइंड करायचं आहे काय? ॲडजॉइंट A इंटू A. फाइंड काय करायचं आहे? ॲडजॉइंट A इंटू A. बघा मग काय होतं आहे इज इक्वल टू आता ॲडजॉइंट A. ॲडजॉइंट A आपण फाइंड केला आहे. हे बघा इथे ॲडजॉइंट A इक्वल टू काय आहे? 0 3 2 -1 -11 1 8 0 3 2 -11 1 8 0 -1 3. ठीक आहे. हा झाला आपला ॲडजॉइंट. आणि A मॅट्रिक्स गिवन मॅट्रिक्स. ठीक आहे. गिवन मॅट्रिक्स काय दिलेला आहे आपल्याला? बघा गिवन मॅट्रिक्स आपल्याला A दिलेला आहे 1 -1 2 3 0 -2 1 0 3. हा मॅट्रिक्स घेणार आपण इथे. काय दिला आहे तो मॅट्रिक्स? 1 -1 2 3 0 -2 1 0 3. हा दिलेला आहे आपल्याला मॅट्रिक्स A. आता ह्या दोघी मॅट्रिक्सचा काय करायचं आहे आपल्याला? प्रॉडक्ट. बघा मग प्रॉडक्ट काय येतो? ॲडजॉइंट A इंटू A इक्वल टू पहिला रो पहिला कॉलम 0 इंटू 1 0 3 इंटू 3 9. इथं प्लस करणार 2 इंटू 1 + 2. ठीक आहे. पहिला कॉलम संपला. आता सेकंड कॉलम फर्स्ट रो 0 इंटू -1 0 इंटू समथिंग इज इक्वल टू नथिंग. नंतर 3 इंटू 0 प्लस 0 2 इंटू 0 प्लस 0. सेकंड रो संपला. सेकंड कॉलम संपला. आता थर्ड कॉलम 0 इंटू 2 0 3 इंटू -2 -6 2 इंटू 3 प्लस 6. ठीक आहे. फर्स्ट रो झाला. आता सेकंड रोकडे आपण येऊ. सेकंड रो बघा. सेकंड रो फर्स्ट कॉलम घेणार -11 इंटू 1 -11 1 इंटू 3 प्लस 3 8 इंटू 1 प्लस 8. ठीक आहे. आता फर्स्ट कॉलम संपला. सेकंड कॉलम बघा -11 इंटू -1 प्लस 11 1 इंटू 0 0 8 इंटू 0
0. सेकंड कॉलम संपला. आता थर्ड कॉलम घेणार सेकंड रो. -11 इंटू 2 -11, 1 इंटू -2 -2 आणि 8 इंटू 3. इथे एक मिनटं, -11 इंटू 2 किती झाले -22. 1 इंटू 2 -2, 8 इंटू 3 24. आता थर्ड रो फर्स्ट कॉलम 0 इंटू 1 0, नंतर -1 इंटू 3 -3, 3 इंटू 1 3 +3. नंतर थर्ड रो सेकंड कॉलम 0 इंटू -1 0, -1 इंटू 0 0, 3 इंटू 0 0, सगळे 0 आले. ठीक आहे. पुढे बघा थर्ड रो थर्ड कॉलम 0 इंटू 2 0, -1 इंटू 2 सॉरी -1 इंटू -2 +2 आणि 3 इंटू 3 +9. या पद्धतीने आला आपला प्रॉडक्ट. आता फक्त काय करायची बेरीज इज इक्वल टू बघा ॲडिशन काय आहे ते आपण फाइंड करतो आहे. ॲडजॉईंट ए इंटू ए इक्वल टू बघा 9 + 2 11, हे तिघही 0च आहे. 0 -6 + 6 0, -11 आणि हे 8 आणि 3 11 म्हणजे 11 - 11 0, 11 - 11 झाले 0. पुढे बघा 11 + 0 + 0 म्हणजे 11च. -22 -2 म्हणजे -24 आणि हे +24 हे झाले 0. नंतर -3 + 3 0, हे सर्व 0. 2 + 9 11. ठीक आहे. बघा पहिलाही ए इंटू ॲडजॉईंट ए डायगोनल मॅट्रिक्स आला आहे, सगळे 11 आहे. इथे डायगोनल मॅट्रिक्स आला आहे, सर्व काय 11 आहे. आता लास्टला आपल्याला फाइंड करायचं होतं मॉड ऑफ ए इंटू आय. ठीक आहे. मॉड ऑफ ए इंटू आय. आता आपल्याला मॉड ऑफ ए म्हणजे डिटर्मिनंट फाइंड करावं लागेल. दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट. मग अगोदर डिटर्मिनंट फाइंड करू. मॉड ऑफ ए, मग दिलेला जो मॅट्रिक्स होता ए, तो मॅट्रिक्स आपण इथे लिहू. बघा ए मॅट्रिक्स होता, बघा हा मॅट्रिक्स ए होता बरोबर ना. ॲडजॉईंट मॅट्रिक्स होता हा, ए होता हा मॅट्रिक्स. मग ए काय होता 1 -1 2 3 0 -2 आणि 1 0 3 1 0 3. ओके. आता डिटर्मिनंट कसा सॉल्व करायचा, डिटर्मिनंट कसा सॉल्व करायचा हे आपण 11th ला शिकलेलो आहे. ठीक आहे. डिटर्मिनंट कसा सॉल्व करायचा हे आपण 11th ला शिकलेलो आहे. कसं तर पहिल्या रोचा पहिला एलिमेंट इथे घ्यायचा कॉमन आणि त्याचा रो आणि कॉलम सोडून उरलेला डिटर्मिनंट. रो आणि कॉलम सोडून उरलेला डिटर्मिनंट बघा पहिला रो गेला, पहिला कॉलम गेला 0 -2 0 3. ठीक आहे. नंतर आता इथे जर प्लस असेल, इथे काही असो इथे आपण मायनस घेणार. ठीक आहे. इथे काय घेणार मायनस आणि हा मधला एलिमेंट कोण आहे -1 म्हणजे ते ऑलरेडी आपल्या फॉर्म्युल्याचा मायनस असतो आणि हा मायनस असल्यामुळं मायनस मायनस झाला प्लस, त्याला इंटूसुद्धा 1 आणि त्याचा रो आणि कॉलम गेला. त्या 1चा रो आणि कॉलम गेला. 1चा रो गेला, कॉलम गेला. कोण उरलं 3 -2 1 3, 3 -2 1 3 आणि पुढे +2 प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. इथे आहे प्लस म्हणून आपण घेतला प्लस. सॉरी यांचे सर्वांचे डिटर्मिनंट बघा. मग 2 जो आहे 2चा रो गेला, कॉलम गेला, उरलं कोण 3 0 1 0, 3 0 1 0. बघा काय भेटतं आहे आपल्याला इज इक्वल टू 1 इंटू 0 इंटू 3 0च, 0 इंटू -2 सुद्धा 0च, 0 -0. पुढे +1, 3 इंटू 3 9, फॉर्म्युल्याचा मायनस, 1 इंटू -2 -2 आणि हा मायनस म्हणजे +2, प्लस 2 इंटू 3 इंटू 0 0, 1 इंटू 0 0. बघा काय येत आहे 1 इंटू हा ब्रॅकेट 0 आला, 1 इंटू 0 म्हणजे 0च, प्लस 9 + 2 11, 11 इंटू 1 11च, प्लस 2 इंटू 0 + 0 म्हणजे 0, 0 इंटू 2 0 म्हणजे आपली व्हॅल्यू आली 11.
व्हॅल्यू काय आली 11 आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे मॉड ऑफ ए इंटू आय. ठीक आहे, आता मॉड ऑफ एची व्हॅल्यू किती आली 11. थोडं खाली लिहितो मी मॉड ऑफ ए इंटू आय. ठीक आहे, मॉड ऑफ एची व्हॅल्यू आली 11 आणि आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता आयची डायमेन्शन काय घ्यायचे आय मॅट्रिक्सचे डायमेन्शन. ठीक आहे, आपण जो एचा डायमेन्शन आहे आपण जो मॅट्रिक्स ए घेतला किंवा जे आपण मॅट्रिक्स काढले जी डायमेन्शन येईल तीच डायमेन्शन आपण कोणाचे घेणार आयची. मग आयची डायमेन्शन येणार 3/3. मग आय म्हणजे आयडेंटिटी म्हणजे 1 0 0 0 1 0 3/3चा आयडेंटिटी मॅट्रिक्स. ठीक आहे, हा आला आपला आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता मॉड ए इंटू आय म्हणजे मॉड एची व्हॅल्यू आपण काढली 11 काय करायचं या मॅट्रिक्सला मल्टिपल. बघा 11 इंटू 1 काय येईल 11च. 11 इंटू 0 0 11 इंटू 0 0 11 इंटू 0 0 11 इंटू 1 11. बघा या पद्धतीने हा आला आपला मॉड ऑफ ए इंटू आय. ठीक आहे, बघा आता पहिला इक्वेशन, हे दुसरं इक्वेशन आणि हे तिसरं इक्वेशन, तिघांच्या व्हॅल्यू काय आल्या सेम. बघा तिघांच्या व्हॅल्यू कशा आल्या सेम. डायगोनल मॅट्रिक्स आला. ठीक आहे, आणि इंट्रीज आहे 11. डायगोनलची इंट्रीज काय आहे 11 आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं. काय प्रूव्ह करायचं होतं बघा. एक्झाम्पल थोडं लेंदी असल्यामुळे आपल्याकडे कॅमेरा कमी पडतो आहे. बघा एक्झाम्पल होतं क्वेश्चन नंबर 4 होता. मॅट्रिक्स एक दिला होता 1 -1 2 3 0 -2 1 0 3 आणि व्हेरीफाय म्हटलं होतं ए इंटू ॲडजॉईंट ए इक्वल टू ॲडजॉईंट ए इंटू ए आणि मॉड ऑफ ए इंटू आय. तर ए इंटू ॲडजॉईंट एची व्हॅल्यू बघा इथे काढली. ए इंटू ॲडजॉईंट ए म्हणजे हा इक्वेशन 1. त्याच्यानंतर ॲडजॉईंट ए इंटू ए बघा हे ॲडजॉईंट ए इंटू ए म्हणजे हा मॅट्रिक्स इक्वेशन 2 आणि मॉड ऑफ ए इंटू आय. मॉड ऑफ एची व्हॅल्यू आपण काढली ती आली किती 11 आणि मॉड ऑफ ए इंटू आय तीसुद्धा आली सेम. ठीक आहे, म्हणजे आपण हे व्हेरीफाय केलं फ्रॉम इक्वेशन 1 2 3. ठीक आहे, बघा एक्झाम्पल थोडं लेंदी आहे पण इझी आहे.